काय झालं? इथून ना इथपर्यंत कळला कमरापासून डावा काय होतो? पेन काढून घेत कधीपासून त्रास आहे? पेशंट कोण दाखवलं? खालकर डॉक्टर दाखवत होते. प्रत्येक वेळेला एक्सरे काढणे, गोळ्या औषध देणे. एक्सरे काढणे वगैरे काही नाही आपल्याला नाही. गोळ्याने काही फरकच नाही पडला. नाही व्यवस्थित हात मार. तुटला का इथं? तुम्ही ना दुखतोय, एवढं दुखतंय, तुम्ही ना दुखतंय. इथं इथून नाही बघ कळत. आता नीट आहे का? माहिती नाही. आमच्या कमरामध्ये इथे एल्फामध्ये गॅप आहे. आता या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला जायला हवं कमीत कमी. जिथे वेळेस तुम्ही कमरावर पडले, कमराला धक्का बसला, त्याच्यावर असते वरून खाली सरकण्यानंतर तुम्हाला पाठीमागचे 6 महिने 12 महिने 2 वर्ष बंद जास्त त्रास नाही. पण आता याच्याला जे कार्टिलेज आहे म्हणजे गाडी, जसं जशी गाडी बाहेर घ्यायला लागली सरकली तशी ती सायटिका नावाची नस जाते या ठिकाणी. आता ही जी नस आहे, ही नस इथून बाहेर जाते, खुब्यात जाते, मांडीत जाते, गुडघ्यात जाते, पोटात जाते. म्हणून कमरापासून जास्त मांडी जास्त गुडघ्यावर येत नसेल तर भविष्यात जसं जसं वाढतं त्याला सायटिका प्रॉब्लेम म्हणतो. डॉक्टरांनी सांगितलं असेल गाडी सरकली नस काहीच नाही. पण ह्या गोष्टी MRI मध्ये दिसतात, एक्सरेत दिसत नाही. एक्सरेच काम असतं. आता आयुष्यभर तुम्ही याच्यावरती मेडिसिन खात बसले, गोळ्या खात बसले, काहीच उपयोग नाही. खाल्लंय का जेवढं बोलतं आहे नका तो उपयोग. आता हा जो प्रकार इथं लागते आणि इथं लागते सगळं. याला सगळ्यात महत्त्वाचं जगात 2च इलाज. फर्स्ट स्टेजच्या पुढे गेले तर ऑपरेशन, थर्ड स्टेजच्या आत आहे तर ही प्रोसेस. आता ही थर्ड स्टेजच्या आत आहे, आता जी सेकंड स्टेज सुरू झाली. त्याला माझ्याकडे 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण हा आजार 100% बरा होतो. जसं एकदा BP डायबिटीज आजारला मरेपर्यंत असतो, तसं कमराचा गॅप पडला, गाडी सरकली, लॉस झाली, आजार मरेपर्यंत जातो. म्हणजे त्याला पूर्ण बरा होतो, त्रास होत नाही. पण त्याला नियम पाळणं महत्त्वाचं आहे. तुम्ही नियम तोडला का त्रास परत होणार नाही. याला नियम काय? तुम्ही हाताने वाढवा का याला 20 किलोची पुढं वाकून वजन उचललं जाणार किंवा बिना बेल्ट लावलं, बिना बेल्टचं वाकून काम करता वजन उचलणं चालत. दुसरं याला पालतं झोपणं चालत. 30 डिग्री असं पालतं झोपणं चालत. दुसरं 30 डिग्रीत बसणं झोपणं चालत आहे. म्हणजे खुर्शीवर बसले तुम्ही काय करता, शीट पुढे घेऊन पाय टेबलवर टाकून घेऊन बसणं झोपणं असं चालत नाही. त्याच्याने हे स्प्लिट होतात. गाडीत बसून माणसं पाय ठेवून त्याच्याने हे दुखणं वाढतं. किती पण भारी इलाज करा, उपयोग नाही. दुसरं बिना बेल्टचं मोपेड गाडी चालवायची आणि मोटरसायकल चालवायची. जाड गाडी बसलं खड्डा पडेल अशी गाडी सोपा चालणार. या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवायच्या. याला 3 दिवसानंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. यावेळेस 4-5 गोष्टी जर तुम्ही ज्या दिवशी परत नियम तोडले, विसरले, त्रास मला परत होईल. मी आज सांगतो त्याला ट्रीटमेंटला महत्त्व नाही, तुम्ही नियम काय पाळता त्याला महत्त्व. जसं एकदा BP डायबिटीज आहे, डायबिटीजचं तुम्ही ट्रीटमेंट घेऊन पण गोळ्या खाऊन पण तुम्हाला नियमात राहायचं. तुम्ही जर गोळी खाऊन साखर खाल्ली, शुगर आहे, शुगर वाढणार असं तसं म्हणजे आजार आहे. पण ट्रीटमेंट घेऊन पण वजन उचलता आहे, तुम्हाला त्रास होणारच असे. कारण की एकदा इथले जर सेल तुटलं, कार्टिलेज क्लिअर झालं, तिच्या आजूबाजूची कोशिका असतं तसं लिमिट नाही वाढत. ते स्पायनल कॉर्ड आम्ही सेट केला ना, आजूबाजूच्या कोशिका असतात धरून नाही ठेवू शकत. लिमिटपेक्षा प्रेशर आलं तर मग लगेच सोडून द्या ना, तुम्हाला पण त्रास होतो. पण याला कार्टिलेज लेवलला आणायला डिक सेट करायला 10 दिवसाची प्रोसेस. 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात करू. 10 दिवस कंटिन्यू करू. ठीक झोप. काम काय काय जिम वगैरे सोडून देतो.
खालचं 85 खालचं 85 हा इकडे डोकं सेम पोझिशन डोकं तिकडे डोकं खालचं पाय सर खालचं सर सेम पोझिशन पाय इकडे डोकं तिकडे जेव्हा म्हणतात जागी साठी टेबलला इजा होती आपण काम ज्याच्या पार्टला तीन असतात त्याच्या पार्टची होईल डेट